नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया खरा मासा कसा सुक्का बनवायचा तो। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। हा खरा मासा आहे बघा, सुरमई आहे ही सुकवलेली सुरमई असते, हिला मीठ लावून सुकवतात। तर हिला बघा मी एक गरम पाणी घ्यायचं। ही बघा मी गरम पाणी केलेलं आहे चांगलं। ह्याच्यामध्ये ही खरा माशाचे तुकडे टाकायचे आणि एक 5 मिनिटं ठेवून चांगलं चोळून धुवून घ्यायचं। मी तुम्हाला एक 5 मिनिटांनंतर हे चांगलं चोळून धुवून तुम्हाला दाखवते। हे बघा आता आपण हे खरा माशाचे तुकडे जे ना पाण्यात घातले होते भिजत गरम पाण्यामध्ये, हे गरम पाणी आहे बघा। अजून हे सगळं मीठ बघा त्याचं आता निघून गेलेलं आहे। तर आता हे मी साईडला काढते, पाणी जास्त गरम आहे बघा। हे बघा आता हे कसे दिसतात बघा, असं पाण्यात घातल्यामुळे हे सुटले बघा। आता मी ही जरा चोळून हे असं असतं बघा साईडनं, मिठामुळे हे बघा हे असं झालेलं असतं। हे चांगलं चोळून घ्यायचं, धुवून घ्यायचं चांगलं स्वच्छ यांना। हे बघा आता हे मी थंड पाणी घेतलेलं आहे, हे ना बघा मी ते चोळून चांगलं घेतलेलं आहे। हा जी खरा मासा आहे ना, हा खरा मासा तुम्ही वांगे बटाट्याच्या कालवणात टाकू शकता, नुसत्या वांग्याच्या कालवणात टाकू शकता। कुठल्या पण भाजीमध्ये जी पातळ आपण जी कालवण करतो ना त्याच्यामध्ये जर खरा मासा टाकला ना तर कालवण एकदम छान होतं। आता मी हे पाणी काढून घेते। हे बघा आता मी 1 ते 2 पाण्याने मी चांगलं धुवून घेतलेलं आहे बघा। हे असं सुटलं आहे बघा खरा मासा चांगला। तर आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावरती बघा 1 चमचा तेल वतायचं आणि तवा पहिला चांगला गरम होऊन द्यायचा आणि मग बारीक करायचं। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता हा जी खरा मासा आहे ना ह्या हाताने दाबायचा, कारण आपण ह्याला पाण्यामध्ये पहिलं भिजत घातलं होतं। हे बघा असं पाणी नितळून घ्यायचं। तेल बघा चांगलं आपलं तापलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हा खरा मासा सोडून द्यायचा, असं दाबून टाकायचं। आता आपण ह्याला बघा मीठ वगैरे काही लावायचं नाही आहे, कारण जर आपण ह्याला मीठ लावलं ना बघा हे असं फुगतं। मीठ जर लावलं तर ह्याला पहिलं मीठ भरपूर असतं, त्यामुळे आपण ह्याला मीठ नाही लावायचं आणि बारीक गॅसवर भाजायचं। हे बघा असं ही जी रेसिपी मी ती तुम्हाला दाखवलेली आहे ना खऱ्या माशाची, ही सातारा भागाला, सातारा कोरेगाव या साईडला ही भाजी असे तळून खातात। जेवताना आपल्या तोंडी लावायसाठी एक तुकडा जरी असा केला ना तर खायला बरा पडतो जेवताना। आता ह्याच्यावर बघा मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे। ह्याच्यावर दुसरं काय टाकायचं नसतं आणि मीठ तर बिलकुलच टाकू नका तुम्ही, कारण ह्याला मीठ जास्त असल्यामुळे तुम्हाला खरट लागल आणि धुताना त्याला चांगलं धुयचं, नाहीतर जास्त खरट लागतं ते। हे बघा आता हा कडक एकदम भाजलेला आहे बघा, आणि हा भाजला की नाही तर एक भाग सुट्टा होतो एकदम। हे बघा एकदम छान असा भाजलेला आहे। आणि हे सगळं आता एकदा गरम तवा केला ना की बारीक गॅसवरच करायचं, फास्ट गॅसवर करायचं नाही बघा। लाल एकदम असं चांगला भाजलेला। तर मी गॅस बंद करते। ही तुम्ही रेसिपी ना खऱ्या माशाची करून पहा, आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।